पुढील स्लाइड प्लीज. आय थिंक पुढील स्लाइड साठी आपण पुढील सत्रासाठी अपर्णा मॅम कडे जाऊया. अपर्णा मॅडम सुरू करा. अपर्णा मॅडम आहेत? बहुतेक डिस्कनेक्ट झाला. करा सुरू. करताय तुम्ही? त्या विजिबल दिसतायत पण ते डिस्कनेक्ट झाले. मीच कंटिन्यू करेन. आले मी. नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे इथे सुद्धा. हा ठीक आहे. कंटिन्यू. येस. सर्वांना नमस्कार. आपण आता तिसऱ्या सत्रामध्ये बोलूया. आपण आता तिसऱ्या सत्राकडे वळूया, ज्याच्यामध्ये संभाव्य आणि बाधित व्यक्ती संबंधी काळजी या संदर्भात आपण डिटेलमध्ये बघूया. 4 महत्वाच्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. एक म्हणजे सहयोगी वातावरणाची निर्मिती, दुसरं म्हणजे होम क्वारंटाईन केलं असेल तर त्या केसमध्ये काय करायचं, तिसरं महत्वाचं की घरामध्ये जर एखाद्याला विलगीकरणामध्ये ठेवलं असेल तर तिथे काय काळजी घ्यायची, आणि चौथं महत्वाचं की घरच्या घरी जर एखाद्याची शुश्रूषा करायची असेल तर त्यावेळेस आपण काय करू शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की सहयोगी वातावरणाची निर्मिती काय पद्धतीने आपल्याला करणं शक्य आहे. तर त्याच्यासाठी 4 महत्वाच्या टप्प्यांमध्ये आपण हे करू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे की आपल्या ज्या आसपास राहणाऱ्या ज्या प्रभावी व्यक्ती आहेत आणि मग त्याच्यामध्ये काही स्थानिक धर्मगुरू असतील, नगरसेवक असतील, शिक्षक असतील, तर या सगळ्यांची एक आपण गट तयार केला पाहिजे. आणि आजच्या माध्यमातून जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर ती माहिती तुम्ही या सोबत शेअर केली पाहिजे. शक्यतो ऑनलाईन माध्यमातून शेअर केली पाहिजे, जेणेकरून प्रत्यक्ष म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग वगैरे पाळण्याचे काही नॉर्म्स आपण जर पाळू शकलो आणि मग एकत्र आलो तर ते चांगलं राहील. त्याच्यानंतर महत्वाचं असं की आता जी परिस्थिती आहे आपल्याकडे उद्भवलेली, तर त्याच्याविषयी आपण सगळे लोकांशी बोललं पाहिजे. त्याच्यानंतर आपण जे काही गोष्टी करायच्या आहेत, जे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत, जे आदेश तुमच्यापर्यंत दिले जाणार आहेत, तर त्या सगळ्या आदेशांबद्दल तुम्ही लोकांशी बोललं पाहिजे. तुम्हाला जे आदेश येत आहेत तर ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, जेणेकरून लोक या संदर्भात सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्याच्यानंतर आपण समाजामध्ये मदत करणाऱ्या व्यक्तींचे गट निर्माण करून कोण कुठली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावू शकतं याच्याविषयी त्यांच्याशी बोललं पाहिजे, जेणेकरून जर आपल्याला गरज घेण्याची जर मदत घेण्याची जर गरज पडली तर त्या केसमध्ये आपल्याकडे हा सगळा प्लॅन तयार असेल आणि त्या सगळ्यांचं व्यवस्थित कोऑर्डिनेशन करून योग्य व्यक्तीपर्यंत योग्य वेळेमध्ये आपल्याला मदत पोहोचवता येईल आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून पण आपल्याला हे आवर्जून करता येईल. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो की जसं मगाशी सांगण्यात आलेलं आहे की अधिक जोखमीचे जे गट आहेत, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विकार असलेले व्यक्ती येतात की ज्यांना किडनी विकार आहेत, कॅन्सर पेशंट आहेत, डायबेटिक पेशंट आहेत, बीपीचे पेशंट आहेत, अस्थमॅटिक पेशंट आहेत. तर ह्या सगळ्या लोकांना व्हल्नरेबल ग्रुपमध्ये आपण कारण या लोकांना लवकर लागण होऊ शकते. तर मग अशा वेळेस त्यांना आपल्याला सांगितलं पाहिजे की अशा व्यक्तींचा आपल्याकडे लिस्ट असली पाहिजे, जेणेकरून त्या व्यक्तींपर्यंत योग्य वेळेमध्ये पटकन मदत आपल्याला पोहोचवता येईल. त्याचबरोबर अशी मुलं की ज्यांच्या पालकांना अलगीकरण कक्षात ठेवलेलं आहे किंवा त्यांचं विलगीकरण करण्यात आलेलं आहे, तर अशा पालकांच्या मुलांना सुद्धा या मदतीची गरज पडू शकते. मग त्यासाठी आपल्याला या मुलांची पण यादी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, त्यांचा संपर्क क्रमांक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाल सुरक्षा समिती जी आहे, चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी, तर त्यांचे पण कॉन्टॅक्ट आपल्याकडे असले पाहिजे. त्याचबरोबर आपण त्यांचं आणि त्या मुलांचं कोऑर्डिनेशन करून दिलं पाहिजे, जेणेकरून या मुलांना जर काही मदत लागणार असेल किंवा यांच्यावरती काही हिंसाचार अत्याचार होत असतील आपण त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवू शकू, हे आपण निश्चितपणे करू शकतो. त्याच्यानंतर ज्या सामाजिक संघटना, वेगवेगळ्या सामाजिक संघटना आपल्याकडे मदतीसाठी आता येत आहेत, आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, तर अशा संघटना, मग त्याच्यामध्ये बचत गट असू शकतं, काही तरुण मंडळ, युवक मंडळ असू शकतात, काही अस्तित्वात असले तर त्यांच्याशी आपण कोऑर्डिनेशन करून मग डेली लागणारं जे भाजीपाला असेल किंवा इतर धान्य वगैरे असतील किंवा अन्नपदार्थ असतील, तयार अन्नपदार्थ असतील किंवा औषधं जे असतात, तर वेगवेगळी औषधं आपल्यापर्यंत पोहोचवली जातात, तर ती सगळी आपण औषधं यांच्यापर्यंत व्यवस्थित कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून, समन्वयाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत वेळीच पोहोचवू शकू, जेणेकरून त्यांना त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेता येईल आणि या रोगाचा प्रचार होणार नाही याचं आपण निश्चितपणे काळजी घेऊ शकतो.
त्याच्यानंतर आपण प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्या ज्या आसपासची जी कुटुंब आहेत तर त्यांच्याकडे अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुणाला कॉन्टॅक्ट करायचा, मग त्याच्यामध्ये हे जे वेगवेगळे गट आहेत त्यांच्या एखाद्या व्यक्तीचा जर आपण त्यांना संपर्क क्रमांक दिला, मोबाईल नंबर दिला, तर अशा वेळेस जी काही गरज त्यांना लागणार आहे ते या लोकांशी कोऑर्डिनेट करून डायरेक्ट फोन करून आपण आपला पण भार हलका करू शकू आणि त्या लोकांपर्यंत पण नेमकं कुठं जायचं आहे याचं व्यवस्थित प्लॅनिंग ते करू शकतील. या गोष्टींसाठी आपण निश्चितपणे पुढाकार घेऊ शकतो आणि आपत्कालीन संपर्क क्रमांकाची यादी तयार करून सगळ्यांपर्यंत ती निश्चितपणे आपण पोहोचवली पाहिजे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर अशा पद्धतीने आपण समाजामध्ये सहयोगी वातावरणाची निर्मिती करू शकतो, जेणेकरून सगळ्यांना कुठे नेमकं कॉन्टॅक्ट करायचा याची क्लॅरिटी असेल आणि या संबंधात ते व्यवस्थित योग्य पद्धतीने पावलं उचलू शकतील आणि त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला फोन करायची गरज नाही पडणार, कारण एकच व्यक्ती सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. मग अशा वेळेस आपण योग्य ती कार्यवाही आधीच केली तर ते बरं राहतं. आता दुसरं आपण बघूया की ज्यांना घरच्या घरी विलगीकरणामध्ये राहायला सांगितलेलं आहे किंवा संभाव्य बाधित व्यक्ती असू शकते असं म्हणून जर घरामध्ये होम क्वारंटाईन व्हायला तुम्हाला सांगितलं असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तींनी आणि त्याच्या कुटुंबियांनी 5 महत्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्या 5 महत्वाच्या गोष्टींपैकी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग. फिजिकल डिस्टन्सिंग हे कंपल्सरी त्या व्यक्तीने अगदी घरच्यांपासून सुद्धा दूर राहिलं पाहिजे. का बरं? कारण 1 मीटरचं अंतर ठेवून जर हे फिजिकल डिस्टन्स जर ठेवून वागला तर त्यांच्या घरच्यांना पण त्या रोगाची लागण होणार नाही, कोणाची लागण होणार नाही आणि ते सुद्धा सुरक्षितपणे राहू शकतील. त्याचबरोबर शक्यतो अशा व्यक्तींनी वेगळ्या रूम मध्ये राहणं अपेक्षित आहे. ती रूम जी आहे, ती वेगळी खोली जी आहे ती शक्यतो हवेशीर असावी, जेणेकरून तिथं स्वच्छ हवा प्रकाश येत राहील. त्याचबरोबर त्या व्यक्तींनी घराबाहेर म्हणजे त्या रूमच्या बाहेर सुद्धा आलं नाही पाहिजे, जेणेकरून मर्यादित हालचाली होतील आणि इतर पृष्ठभागांशी जो संपर्क येणार आहे त्या व्यक्तीचा तो आपोआपच कमी होईल. त्याचबरोबर जिथं जिथं शक्य आहे तिथं अशा व्यक्तींनी स्वतंत्र स्वच्छतागृह वापरलं पाहिजे. का बरं? कारण स्वच्छतागृह वापरत असताना दाराची मूठ असेल, स्वच्छतागृहामधला नळ असेल किंवा तिथं जो टाईल्स असतात तर त्या टाईल्सच्या संपर्कामध्ये हा व्यक्ती येत असतो. त्यामुळे इतरांनी ते न वापरलेलं चांगलं. पण जर समजा स्वतंत्र स्वच्छतागृह नसेल तर काय करायचं? तर अशा वेळेस जी संभाव्य बाधित व्यक्ती असू शकते किंवा जिला होम क्वारंटाईन राहायला सांगितलेलं आहे त्या व्यक्तीने शौचालय वापरल्यानंतर ते पूर्ण डिसइन्फेक्शन करूनच त्या सगळ्या पृष्ठभागांचं जिथं जिथं त्याचा हात लागलेला असू शकतो त्या सगळ्या पृष्ठभागांचं निर्जंतुकीकरण करून नंतरच इतरांनी ते स्वच्छतागृह वापरलं पाहिजे. आता दुसरी महत्वाची गोष्ट काय करायची आहे तर घरी कुठल्याही पाहुण्यांना कोणत्याही अगदीच कितीही जवळचे मित्रमैत्रिणी असले, कितीही जवळचे नातेवाईक असले तर त्यांना आपण घरी बोलवणं या काळामध्ये टाळलं पाहिजे. का बरं? कारण ते घरी आले तर ते या ठिकाणी त्यांचा हात लागू शकतो, पृष्ठभागावर त्यांचा हात लागू शकतो आणि त्यांना पण लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही काळजी आपण घेतली पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट काय आहे तर आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या आरोग्य सेवा आहेत, वेगवेगळी आशा ताई आहेत, अंगणवाडी ताई आहेत किंवा इतर अनेक व्यक्ती आहेत की ज्या सर्वेसाठी येत आहेत तर त्यांच्यापर्यंत त्यांनी विचारलेली माहिती त्यांना द्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा त्या व्यक्तीशिवाय इतरांना कुणालाही सर्दी, ताप किंवा श्वास घेताना काही त्रास होत असेल तर अशा वेळेस पटकन त्या व्यक्तींना आपण संपर्क केला पाहिजे, जेणेकरून पुढची कार्यवाही तात्काळ करता येईल आणि योग्य वेळेवरती आपल्याला सगळ्या ज्या यंत्रणा आपल्याकडे आरोग्य सेवेच्या माध्यमातून उपलब्ध आहेत तर त्यांचा आपल्याला फायदा करून घेता येईल. चौथी महत्वाची गोष्ट काय करायची आहे तर सार्वजनिक ठिकाणी जाणं आपण टाळायचं आहे. मग आता ही सार्वजनिक ठिकाणं कोणती? तर कामावरती जाणं असेल, शाळेत जाणं असेल, बाजाराच्या ठिकाणी जाणं असेल किंवा आणखी इतर कुठल्या सार्वजनिक ठिकाण, अगदी कचरा द्यायला सुद्धा अशा व्यक्तींनी नाही गेलं पाहिजे तर घरातल्या इतर व्यक्तींनी त्या गोष्टी हाताळल्या पाहिजे. त्याच्यानंतर जर समजा आरोग्य केंद्रामध्ये किंवा अत्यावश्यक ठिकाणी जाणं आपल्याला कंपल्सरी असेल, जावंच लागणार असेल तर अशा वेळेस आपण सार्वजनिक वाहतुकीची जी साधनं आहेत, मग शेअर रिक्षा असेल, बस असेल किंवा इतर कुठलं साधन असेल तर त्याचा आपण वापर करणं टाळलं पाहिजे. जेणेकरून का बरं हे केलं पाहिजे तर आपल्या आधी त्या वाहतूक व्यवस्थेचा कुणी उपयोग घेतलेला आहे किंवा कुठे हात लावलेला आहे. जनरली बऱ्याच वेळेस आपण बघतो की आतापर्यंतची सवय अशी असते की आपण शिंकताना सगळेजण नाकावर हात धरतात किंवा रुमाल धरतात असं नाही.
बहुतेक जण असं करतात की नाक बाजूला करतात आणि खोकतात आणि मग त्यामुळे असं होऊ शकतं की तिथे काही ठिकाणी त्यांचे नाकातोंडातल्या पाण्याचे थेंब पडलेले असू शकतात आणि त्या विषाणूचा तिथे म्हणजे विषाणू तिथे असू शकतो. तर ही काळजी आपण घेणं आवश्यक आहे. पाचवं महत्वाचं म्हणजे की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं आहे तेव्हा ज्या पद्धतीने संदीप सरांनी सांगितलं तर त्या योग्य पद्धतीने आपण चेहऱ्यावरती पूर्ण हा मास्क लावला पाहिजे. मास्क लावताना इकडून गॅप ठेवली नाही पाहिजे. कुठल्या प्रकारचा मास्क लावायचा याच्याबद्दल डिटेलमध्ये संदीप सरांनी सांगितलेलं आहे, ते मी परत रिपीट करणार नाही. नेक्स्ट स्लाइड. आता हे झालं घरच्या घरी विलगीकरण केलेल्या व्यक्तीचं. आता याच्यानंतर आपण बघूया, सर नेक्स्ट स्लाइड घेताय प्लीज. हा, याच्यानंतर आपण बघूया की घरामध्ये जर एखादी बाधित व्यक्ती असेल किंवा संक्रमित व्यक्ती असेल तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे. तर अशा वेळेस त्या व्यक्तीला आपण सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ही मदत करत डिस्टन्स कंपल्सरी ठेवलं पाहिजे आणि हे 1 मीटरचा डिस्टन्स ठेवत असताना आपण बाकी गोष्टींची पण काळजी घेतली पाहिजे, जसं पृष्ठभाग स्वच्छ करणं असेल. त्याचबरोबर त्यांना औषधं घेण्यासाठी मदत करायची आहे. त्यांना सतत आपण पॉझिटिव्ह सकारात्मक पद्धतीने आपण त्यांच्याशी बोलायचं आहे, जेणेकरून ते त्यांचं मनोबल खचणार नाही आणि ते धीटपणे या करोनाचा सामना करू शकतील. दुसरं महत्वाचं की हात धुणं. सतत वेळोवेळी आपण हात धुत राहिला पाहिजे. त्या व्यक्तीने पण हात धुतला पाहिजे. साबण पाणी जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे. जर समजा साबण पाणी उपलब्ध नसेल किंवा आपल्याला सारखं सारखं पाणी जर पाण्याची जर उपलब्धी नसेल तर त्या केसमध्ये आपण किमान 60% अल्कोहोल असलेलं सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. सॅनिटायझरचा वापर करत असताना हातावर थेंब घेतल्यानंतर ज्या काही स्टेप्स तुम्हाला संदीप सरांनी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या स्टेप्स आपण केल्या पाहिजेत, जेणेकरून हात धुतल्यानंतर साबण पाणी हात धुतल्यानंतर ज्या प्रकारे हात स्वच्छ होतो त्याच प्रकारे हात तुमचा सॅनिटायझर वापरल्यानंतर सुद्धा स्वच्छ होऊ शकतो. तिसरं महत्वाचं काय करायचं आहे तर सतत ज्या पृष्ठभागांच्या संपर्कात ही संक्रमित व्यक्ती येत असते तर ते सगळे पृष्ठभाग आपण सतत निर्जंतुकीकरण त्यांचं केलं पाहिजे. त्याच्यासाठी आता हे कुठले कुठले पृष्ठभाग आहेत तर वेगवेगळे काउंटर्स आहेत, टेबलाचा वरचा भाग आहे, दाराच्या मुठी आहेत, त्याच्यानंतर स्वच्छतागृहातले नळ आहेत, शौचालय आहे, मोबाईल आहे. मोबाईल पण आपण खूप सारखा वापरत असतो किंवा टॅबलेट्स आहेत, कीबोर्ड आहे, त्याच्यानंतर पलंगावरचं जे पलंग असेल किंवा टेबल असेल तर हे जे सतत स्पर्श होणारे जे पृष्ठभाग आहेत तर हे सगळेच पृष्ठभाग आपण स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण त्यांचं वारंवार करणं गरजेचं आहे. किमान दिवसातनं 2दा तरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी या संक्रमित व्यक्तीचं रक्त असेल, शौच असेल किंवा उलटी झाल्यानंतरचा जो स्त्राव असतो असे जे पृष्ठभाग आहेत तर हे सगळे ब्लिचिंग पावडरच्या द्रावणाने किंवा जे कुठलं डिसइन्फेक्टंट तुमच्याकडे आहे तर त्या द्रावणाने हे सतत स्वच्छ केले पाहिजे. हे झालं घरात ती व्यक्ती असताना त्याची घेतलेली काळजी. आता त्या व्यक्तीचे जे कपडे आहेत त्याचबरोबर त्यांनी वापरलेल्या ज्या चादरी आहेत, आपल्याला सवय असते की सकाळी सकाळी आपण काय करतो हे सगळं स्वच्छ झटकतो आणि मग परत अंथरतो. तर आपल्याला आता या काळामध्ये ते करायचं नाहीये. मग काय करायचंय तर हे जे मलिन कपडे किंवा चादरी आहेत तर त्या कपडे किंवा चादरी गुंडाळायच्या आहेत. ते गुंडाळत असताना किंवा त्या बाजूला करत असताना त्या आपल्या शरीराच्या आपल्या हाताच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला शरीरापासून ते दूर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, ह्या काढलेल्या सगळ्या त्या चादरी आहेत किंवा कपडे आहेत तर ते आपल्याला गरम पाण्यामध्ये त्याच्यामध्ये धुवायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं निर्जंतुकीकरण करायचं आहे आणि त्या स्वच्छ सूर्यप्रकाशात, कडक सूर्यप्रकाशामध्ये वाळवायचं आहे आणि त्यानंतरच ते आपल्याला वापरायला घ्यायचं आहे. जर समजा तुम्ही हे वॉशिंग मशीन मध्ये धुणार असाल तर वॉशिंग मशीन मध्ये धुत असताना साबण, गरम पाणी आणि त्यानंतर जंतुनाशकांचा वापर करायचा आहे. कडक उन्हामध्ये वाळवायचे आहेत. आता कदाचित कडक ऊन आपल्याला आता पाऊस पडत असल्यामुळे नाही होणार, पण त्या केसमध्ये आपण मग त्या व्यवस्थित ड्रायर मध्ये पूर्ण ड्राय करून जर ड्रायर वाळल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की हे पूर्ण कोरडं नाही झालेलं तर अशा वेळेस इस्त्री फिरवून ते आपण वापरायला घेतलं पाहिजे. आता जर हे कपडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतील तर त्यावेळेस काय केलं पाहिजे तर मग त्या केसमध्ये तुम्ही हे सगळे कपडे, ह्या सगळ्या चादरी ज्या आहेत त्या मोठ्या ड्रम मध्ये भिजवल्या पाहिजे. त्या ड्रम मध्ये भिजवत असताना काळजी घ्यायची आहे की ते ढवळत असताना त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडरचं, क्लोरीनचं जे द्रावण आहे तर ते द्रावण तयार करून त्याच्यामध्ये ह्या चादरी 30 मिनिटं बुडवायच्या आहेत. त्याच्यानंतर त्या साबण पाण्याने गरम धुवायच्या आहेत आणि त्यानंतर आपण ह्या खळखळून
व्यवस्थित सूर्यप्रकाशात वाळवायच्या आहेत आणि मग नंतर पूर्णपणे वाळल्यानंतरच आपण त्या वापरायला घ्यायच्या आहेत. याच्याशिवाय जे काही आपण हँड ग्लोव्ह वापरणार आहोत किंवा चेहऱ्यावरती मास्क वापरणार आहोत किंवा ज्या इतर दूषित वस्तू पुसण्यासाठी जे आपण कपडे वापरत आहोत, तर ते सगळ्या गोष्टींचं निर्जंतुकीकरण करून ज्या डिस्पोज ऑफ करायच्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टी निर्जंतुक करूनच मग आपण झाकण असलेल्या कचरा पेटीमध्ये टाकायच्या आहेत. आता हे कशासाठी करायचं आहे, कारण कचरा हाताळणारा जी व्यक्ती आहे तर त्याच्या संपर्कात जर या वस्तू आल्या तर त्याला सुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते. ती न होण्यासाठी त्याचं डिसइन्फेक्शन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शिवाय संक्रमित झालेली जी व्यक्ती आहे ती कदाचित हिंडती फिरती असू शकते किंवा कदाचित अंथरुणाला खिळलेली असू शकते. तर दोघांच्याही गरजा वेगवेगळ्या असू शकतात. त्यांना त्या अनुषंगाने त्यांची पूर्ण जाणीव ठेवून आपण त्यांना मदत करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हे झालं घरामध्ये शुश्रूषा करत असलेल्या व्यक्तीबद्दलचं किंवा संक्रमित असलेल्या व्यक्तीची काळजी घेण्याबद्दल. आता याच्यानंतर जसं मी सांगितलं की हे डिसइन्फेक्शन करून आपण या सगळ्या कचऱ्याला एका झाकण असलेल्या कचरा पेटीमध्ये ठेवायचंय. त्याच्यानंतर काय करायचंय, तर त्याच्यानंतर ही जी कचरा पेटी आहे किंवा हे जे हा जो कचरा आहे हा बायोहॅझार्ड म्हणूनच आपण ट्रीट केला पाहिजे. कारण हा घातक कचरा म्हणून आपल्याला त्याला ट्रीट करावं लागणार आहे किंवा तो हाताळावा लागणार आहे. तर हा कचरा विशिष्ट रंगाच्या पिशवीमध्ये, शक्यतो काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये, त्याच्यावरती जैविक कचरा किंवा बायोहॅझार्ड असं म्हणूनच आपण तो वेगळ्या वाहनाद्वारेच त्याचं आपण विल्हेवाट लावण्यासाठी आपण ते पाठवलं पाहिजे. कारण हा जर इतर प्राण्यांच्या संपर्कात आला किंवा इतर माणसांच्या संपर्कात आला तर त्यांना त्याची लागण होऊ शकते आणि हे न होऊ देण्यासाठी आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणं ही सर्वतोपरी त्या कुटुंबाची, त्या कुटुंबातल्या माणसांची जबाबदारी आहे आणि समाजातला जबाबदार घटक म्हणून आपल्याला हे करणं अत्यंत गरजेचं आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पुढची स्लाइड घ्या सर. आवाज कटला होता मॅडम. योग्य विल्हेवाट. हो, सॉरी. योग्य विल्हेवाट नंतर आवाज कटला होता. ओके, तर आता हे योग्य विल्हेवाट पद्धतीने लावल्यानंतर आता त्याच्या पुढची काय काळजी घ्यायची आहे ती आपण नेक्स्ट स्लाइडच्या माध्यमातून बघूया. सर नेक्स्ट स्लाइड घ्या प्लीज. आता हे जेव्हा घरामध्ये जे विलगीकरण केलेले अशी कुटुंब आहेत तर अशा कुटुंबांना आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि स्वच्छतेच्या दृष्टीने जे त्यांचं अपेक्षित वर्तन आहे तर त्याच्या संदर्भात आपण काही महत्वाच्या सूचना त्यांना केल्या पाहिजेत. तर त्या कुठल्या सूचना आहेत, तर शक्यतोवर जो बाधित व्यक्ती आहे किंवा संक्रमित व्यक्ती आहे तर त्यांना आपण वेगळ्या खोलीमध्ये ठेवलं पाहिजे. जर वेगळी खोली नसेल तर त्यांना वेगळ्या शक्यतोवर त्यांनी घरातल्या इतर व्यक्तींपासून लांब राहिलं पाहिजे. फिजिकल डिस्टन्स 1 मीटरचं त्यांनी सतत राखलं पाहिजे. वेगळं स्वच्छतागृह नसेल तर स्वच्छतागृह वापरानंतर दरवेळेस त्याचं डिसइन्फेक्शन केलं पाहिजे. त्याच्यानंतर अशी जी व्यक्ती आहे तर त्याची थाळी असेल, पाण्याचे ग्लास असतील, कप असेल, जेवणाची भांडी असतील, भांडी असतील, चादर असेल, टॉवेल असेल किंवा इतर ज्या घरगुती वस्तू ते व्यक्ती वापरत आहेत तर त्या सगळ्या वस्तू त्यांनी त्याच्या वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. इतरांनी त्या वस्तू वापरल्या नाही पाहिजेत. त्याच्यानंतर वारंवार हात साबण पाण्याने धुणं किंवा किमान 60 ते 70% अल्कोहोल असलेल्या हँड सॅनिटायझरचा वापर करून ते स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर जेवढे संरक्षणात्मक उपकरणं आहेत, मास्क लावणं असेल, हात वारंवार धुणं असेल, त्याच्यानंतर शिंकताना खोकताना रुमाल वापरणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी त्या व्यक्तीने आणि त्याच्या कुटुंबियांनी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर डिस्पोजेबल मास्कचा पुनर्वापर आपण नाही केला पाहिजे. त्याच्यानंतर एक महत्वाचं की जे वापरलेले मास्क आहेत तर त्यांचं डिसइन्फेक्शन ते डिस्पोज ऑफ करण्यापूर्वी, ते कचरा पेटीमध्ये टाकण्यापूर्वी त्यांचं डिसइन्फेक्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण हे केलं पाहिजे की हे जे मास्क आहेत वापरलेले असो अथवा न वापरलेले असो ते लहान मुलांपासून आपण दूर ठेवले पाहिजेत. कारण लहान मुलांना या मास्कचं प्रचंड आकर्षण असतं. खेळण्यासाठी म्हणून किंवा इतर माणसं वापरतायत म्हणून ते वापरून बघण्यासाठी त्यांना
नाते हवे असतात. तर आपल्याला ही काळजी घेतली पाहिजे की लहान मुलांपासून ते मास्क आपण दूर ठेवले पाहिजे. ते त्यांच्या हातात सहज पडणार नाहीत अशा ठिकाणी आपण ते ठेवले पाहिजे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता याच्यानंतर आपण बोलणार आहोत की COVID-19 आणि आपली शाळा. तर त्याच्यासाठी मी संदीप सरांना विनंती करते की त्यांनी ते सत्र घ्यावं. हो. आता आपण बघूया आतापर्यंत आपण कोरोना काय आहे, त्याची लक्षणं काय, कशी काळजी घ्यायची सत्ता आणि आपल्या शाळेचा काय संबंध आहे का बघणार आहोत. क्या जरूरत है कि टीचर लोगों को ये बताने की. आपको तो पता है कि आप टीचर भी हो और इस देश के जिम्मेवार नागरिक भी हो, तो इसलिए इस हिसाब से आपको ये बात बताने की जरूरी है. हम तो कहते हैं कि पूरे देश के नागरिकों को ये बताने की जरूरत कि कैसे बचा जाए, कैसे क्या किया जाए. लेकिन जब होगा तब होगा. अभी हम देखेंगे स्कूल के पर्सपेक्टिव में इसको क्या है, क्या इसको देखना चाहते हैं. ठीक है. और ये देखते वक्त हम पूरी तरह से देखेंगे कि ये कुछ नई चीज नहीं है. आप सही तरीके से देखोगे तो आपको याद यदि होगा तो कोरोना अभी आया है और इसके पहले इसका इलाज आया है. इसका इलाज जो स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय 2014 में आया था, या फिर उसके भी पहले जब संपूर्ण स्वच्छता अभियान होतं किंवा था टोटल सैनिटेशन कैंपेन TSC थी, तब भी यही इलाज बताया जा रहा था. जो सावध रहेगा, जो साफ रहेगा, वही ठीक रहेगा. सफाई जो करेगा, सब चीजों का फायदेमंद इस्तेमाल, इसका मतलब होता है सफाई. तो जो ये फायदेमंद इस्तेमाल सब चीजों का करेगा वही सावध रहेगा, वही ठीक रहेगा. मैंने पहले सत्र में बताया था कि कोरोना के लिए कोई दवा नहीं है, लेकिन ये चीजें है, यानी कोरोना की जो लड़ाई है, कोरोना जो दुश्मन है, हमारा शत्रु है, उसके खिलाफ लड़ने के लिए कोई तलवार नहीं है. लेकिन अभी ये ढाल है सफाई की, वो हमें देखनी पड़ेगी. तो ये स्कूल में भी ये सब कंपोनेंट है. आपको तो इसके डिटेल बता दिया. तो स्कूल में पानी होना चाहिए, आंगनवाड़ी के बच्चों के लिए, स्कूल के बच्चों के लिए टॉयलेट होना चाहिए. अपाहिज लोगों के लिए, जो चिल्ड्रन को स्पेशल नीड है, उनके लिए भी टॉयलेट होना चाहिए. स्कूल में हाथ धोने की व्यवस्था होनी चाहिए. ये तो हमारे बहुत सारे स्कूलों में है. में है नहीं. वो नियुक्त है, वो कर रहे हैं, लेकिन उनके लिए भी कुछ हमें देखना पड़ेगा. और सबसे बड़ी बात जो हमें एज ए टीचर ध्यान में रखनी है, जो करनी है, वो है कैपेसिटी बिल्डिंग ऑफ स्टूडेंट एंड खुद के कैपेसिटी बिल्डिंग करनी पड़ेगी और पेरेंट्स की करनी पड़ेगी. उसके क्या क्या फायदे हैं मैं आपको बताऊंगा. तो ये पूरा पैकेज, ये जो स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय की जो 6 कंपोनेंट है, वही है जो आज कोरोना के खिलाफ लड़ाई में हमें ही नहीं, हमारे स्कूल के लिए ही नहीं, हमारे घर के लिए भी उपयोगी है, उपयुक्त है. तो हमें ये 6 कंपोनेंट देखने पड़ेंगे, आपल्याला बघावं लागेल. आता आपण बघूया आपली शाळा. ओके, ही आपली शाळा झाली. अब क्या माहौल है. आपके सामने जो पिक्चर आ रहे हैं, 2 पिक्चर आ रहे हैं. एक बच्चा बहुत ऐसा डर गया है और एक बच्चा स्माइल. कौन सा घाबरून गेलेले आहेत की काय होईल, पॅरेंट्स ऐकतील की नाही. पण लक्षात घ्या, टीव्ही मधून ज्या बातम्या येतात, जी माहिती येते, त्याच्यामुळे हा परिणाम झालेला, हा दुष्परिणाम झालेला आहे की अर्धवट माहिती, आधा ज्ञान, निम हकीम जान खतरे में. त्यामुळे ही भीती निर्माण झालेली आहे. कोरोना व्हायरस हा नवीन आहे, त्याबद्दल पूर्णपणे माहिती नसल्यामुळे त्याला मुलांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. ती दूर करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना योग्य माहिती देणं गरजेचं आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना योग्य माहिती द्यायची आहे. शाळा कधी सुरू होतील, शाळेत कसं राहायचं, याबद्दल सरकारकडून योग्य पद्धतीने गाईडलाईन येणार आहे. आता आपल्याकडे MCRT चे जाधव सर जॉईन झालेले आहेत, तर या गाईड ते आपल्याला बोलतील नंतर. याबद्दलच्या डिटेल गाईडलाईन येतील आपल्याला. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अजिबात चिंता करायची गरज नाही आहे. सरकार आता आपला ऑनलाईन शिक्षण सुद्धा घेणार आहे, त्याबद्दल सुद्धा एक सत्र आपलं शेवटचं आहे. तर
पण सध्या मुलांच्या कॉन्टॅक्ट मधून जसं शक्य होईल तसं कॉन्टॅक्ट करून आपल्याला पालक आणि विद्यार्थ्यांना योग्य माहिती देणं गरजेचं आहे. कशी द्यायची, काय द्यायची, पुढे आपण बोलू. कोरोनाला न घाबरण्याचा सल्ला देतानाच काळजी काय घ्यायची ते सांगायचं आहे. जर आपण काळजी घेतली तर कोरोना आपले तरफ नहीं आता है. जब हमने यदि तो हमें देना है तो ही उसका डर कम हो जाएगा, क्योंकि इंफॉर्मेशन नहीं है. अंधेरे में लोग डरते क्यों है? उनको लगता है कि कहीं जाके वो गिरेगा, कुछ लगेगा, कोई सांप काटेगा, ऐसा डर लगता है, इसीलिए अंधेरे में नहीं जाता है. उसको मालूम नहीं आगे क्या है. तो वैसे ही कोरोना के बारे में जो 50% इंफॉर्मेशन है, अब 50% नहीं है, इसके लिए अंधेरा लग रहा है, इसके डर है, वो डर हमें कम करना पड़ेगा अच्छी इन्फॉर्मेशन देकर. मुलं आणि पालक यांच्या ज्या शंका आहेत त्या आपल्याला नीट ऐकून घ्याव्या लागतात. अभी देखो बच्चे और पेरेंट्स तो डर गए हैं, तो वो आप जब उनसे डायलॉग करोगे तो बच्चे और पेरेंट्स आपको जो सवाल पूछेंगे उनके दिमाग में जितना आता है उसको शांती से सुनना पड़ेगा. सुनना सीखो, सुनकर सीखो. ऐकायला शिकूया आणि ऐकून शिकूया, हे आपलं जे तत्व आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्यामुळे आपल्याला ते शांतपणे ऐकून घेऊ, शांति से वो सुन के उनको जान के, सिर्फ सुनना नहीं, उसको एक्चुअली क्या कहना है वो करेगा. ट ट ट ट ट ट ट ट को तो हमें बताना है को बोला तो ये बच्चे को कोरोना बोलना है, डर की वजह से बोल दीजिए. तो हमें वो समझ के उसको अच्छी इंफॉर्मेशन देनी है. आधी अधूरी इंफॉर्मेशन कोई नहीं देनी है. जो इंफॉर्मेशन ऑथेंटिकली आपके पास नहीं है वो हम नहीं देंगे, आपको भी नहीं देनी है, हमारे पास नहीं बताना. काळामध्ये मुलांमध्ये होणाऱ्या बदलांची, इस पीरियड में कुछ बच्चों में चेंजेस आते हैं. चेंजेस क्या आएंगे? वो डर जाएगा, उसको अकेले रहने का डर लगता है, उसको बेड वेटिंग भी होता है. बच्चे कुछ कुछ बिस्तर गिला करते हैं, है ना, नींद में. फिर कुछ बच्चों को तो नींद ही नहीं आती है. कोई कोई तो सर दर्द हो रहा है, पेट दर्द हो रहा है, सिर दर्द हो रहा है, पेट दर्द हो रहा है, ऐसी कंप्लेन करते हैं. कोई बच्चे तो कंफ्यूज है, क्या करूं कैसे. पेरेंट भी इसी स्टेज में है. तो हमें इनको कि जो ऑब्जर्वेशन है, क्या क्या बदलाव हो रहा है, जिसका भी ऑब्जर्वेशन नोट करना पड़ेगा. इसके लिए हमें पेरेंट और बच्चे और टीचर के बीच में एक स्नेह पुल बांधना पड़ेगा. स्नेह पुल जो है, एक लव ब्रिज हमें मेंटेन करना पड़ेगा. आप उनकी तरफ कम्युनिकेट करते रहो, तब बच्चों को पता चलेगा कि वो अकेले नहीं है. किसी को भी कोई भी डर गया है या टेंशन है तो उनको हम बोलते हैं कि घबराओ को सोबत, बरोबर है, मैं आपके साथ हूं, मैं हूं ना. तो ये जो गारंटी है मैं हूं ना, आपको बच्चों को देना है. उसको बोलना है कि तू अकेला नहीं है, दुनिया में बहुत सारे लोग हैं. तो नहीं होगा, ये बताना है. वो बच्चों को ये भी बताना है कि जितने भी दुनिया में कोरोना के पेशेंट है उसमें बहुत ही पॉइंट परसेंट बच्चे हैं. ये बात उनको बतानी पड़ेगी. डरने की बात नहीं. बच्चों के दिल से यदि डर निकालना है तो उनसे आपको डायलॉग करते रहना पड़ेगा, बात करते रहनी पड़ेगी, तो ही सब होगा. यदि बच्चे बीमारी की वजह से स्कूल में नहीं आ रहे तो घर पर ही उनका स्टडी कैसे हो, उनकी पढ़ाई कैसे हो, इसका हमें प्लानिंग करना पड़ेगा. इसके बारे में तो लास्ट सेशन में फिर से बोला जाएगा. अभी स्कूल में क्या, यदि समझो इसी कंडीशन में स्कूल शुरू होते थे, क्या करना है? स्कूल में परिपाठ प्रार्थना नहीं करनी है. मतलब प्रार्थना तो करनी पड़ेगी, हमारे इसमें लिखा है. तो करना है तो वर्ग वाइज ये जो भी प्रोग्राम, जो भी उपक्रम ऐसा होगा जहां बच्चे इकट्ठा आके गड़बड़ कर रहे हैं, इकट्ठा आने की चांस है, डर है, संक्रमण का डर है, तो हमें वो प्रोग्राम नहीं लेना है. अलग अलग बच्चों को स्कूल में लेके, क्लासरूम में लेके ये कर सकते हो. इसको अलग तरीके से आप मैनेज कर सकते हो. आप बहुत कलाकार आर्टिस्ट लोग हो, तो आपको अपना आर्ट यहाँ दिखाना पड़ेगा. क्योंकि आर्ट होने की वजह से, आर्ट है, हर किसी के अंदर आर्ट है, इसीलिए वो टीचर हुआ है. कोई टीचर ऐसा नहीं जिसको कोई कला नहीं आती. किसी को गाना आता है, किसी को बोलना आता है, किसी को लिखना आता है, किसी को पढ़ना आता है, किसी को चित्र निकालना आता है. जो कोरोना के लिए एक एटमॉस्फेयर करना पड़ेगा. स्कूल में खेल नहीं ले सकते तो क्या करेंगे? बच्चों का शारीरिक विकास कैसे होगा? तो इसीलिए बच्चों को एक्सरसाइज की इम्पॉर्टन्स, व्यायाम करायचा कसा ते सांगावं लागेल. और ये जो उनको जो मशक्कत करनी है
व्यायाम करायचा आहे तो कसा करायचा सांगायचा आणि त्याच्यामध्ये मुलांचं शरीर सौष्ठव कसं तयार होईल हे आपल्याला बघावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना असे खेळ देता येतील का की जे बौद्धिक खेळ आहे, जे बुद्धीचे खेळ आहेत. पण शारीरिक विकासाचा तो व्यायाम होईल, बुद्धि विकास झाला पाहिजे. त्यासाठी इसीलिए हमें करना पड़ेगा. कोई भी कंपटीशन स्कूल में नहीं लेनी है जिसके वजह से क्राउड होगा. आपके पिक्चर के आपके स्क्रीन के सामने बच्चियां बहुत खुशी खुशी से इकट्ठा आई है, बैठी है, तो देखियो कैसे ऐसी खुश है एकदम. एनसीईआरटी ने तो प्रोग्राम ले शुरू किया है कि दरवाजा बंद और शाळा शुरू, है ना, अभ्यास शुरू. लेकिन डोर बंद है, अभ्यास शुरू है, तो ये चेहरे भी खिलने चाहिए. इसलिए हमें कंपटीशन करना पड़ेगा. कोई भी कंपटीशन नहीं होनी चाहिए. देना है तो 1 मिनट ध्यान में रखना है और बाकी सब चीजें ध्यान में हमें रखनी. अब ये आता आपल्या खूप साऱ्या बिल्डिंग ज्या आहेत त्यांना असे दादर आहेत म्हणजे जिने आहेत, है ना. ये जो जीना संभाल के कैसे यूज करना किया जा सकता है ये बच्चों को बताना पड़ेगा, उसका प्लानिंग करना पड़ेगा. आपके सामने जो पिक्चर आ रहा है ये लंदन के एक स्कूल का है जो टीवी पे दिखाया था, तो उसको मैंने फोटो स्क्रीनशॉट लेके आपके लिए लाया है. इसमें देखिए करनी पड़ेगी, इसलिए मैंने ये आपको पिक्चर दिखाया है. और स्कूल के पूरे वो जिन्हें में क्या क्या करना है, कहाँ टच करना नहीं है, क्यों नहीं करना है, ये सब इंफॉर्मेशन हमें लिखनी पड़ेगी. और क्या क्या प्रिकॉशन लेना है ये पूरे स्कूल के प्रीमाइसेस में जहाँ जहाँ है, वो चाहे को कई बच्चा पूछता है कि मैडम मैं जाऊँ क्या, या सर मैं जाऊँ क्या, तो हमें बताना है कि जा, इस्तेमाल कर, पानी डाल और आते वक्त हाथ धो क्या. ये 4 मैसेज यदि बार बार हम उसको देते रहेंगे, 5वीं बार बच्चा जब बोलेगा सर मी जातो, मी वापरतो, मी हाथ पानी टाकतो आणि हाथ धुवून वर्गात येतो, तो ये इस तरह से हमें थोड़ा छोटी छोटी चीजें ध्यान में रखें. मैसेज करना जरूर. हमें अभी अपने देखो परिस्थिति चेंज हुई है, पहले जैसा नहीं रहा है, तो इसीलिए इस चीजों में चेंज हुआ. जब स्कूल शुरू होगा बात कर रहा हूँ, तो ये मैनेज नहीं कर सके. और कैसे यूज करना है ये बताना है. टॉयलेट यूज करना है तो सबसे पहले पानी डालना है, कैसे बैठना है, ये सब चीजें, इसके बैनर पोस्टर जो भी आपको पॉसिबल है बच्चों से कंपटीशन करके निकलवा लो और वही उसको टेस्ट करके तो क्वेश्चन है प्रिकॉशनरी मेजर से लेते हैं कि नहीं. बहुत जरूरी है क्योंकि ये लोग एक गाइडलाइन में लिखा हुआ है एप्रन यूज करना, कैप यूज करना, मास्क लगाना ऐड हो गया है. ये मास्क लगाते हैं क्या, हैंडवॉश देते हैंडवॉश यूज करते हैं क्या, ये सब हमें देखना है. बर्तन साफ है क्या हमें देखना है. यहाँ तक अभी कैसे देखेंगे उसके लिए गवर्नमेंट कुछ ना कुछ सिस्टम करेगी. लेकिन हमें और एक चीज ध्यान में रखनी पड़ेगी कि ये जब स्कूल में आएगा, जब गाड़ी से आता है तो गाड़ी चलाने वाला, खाने को हैंडल करने वाला कैसे है, वो प्रिकॉशन ले रहा है, उसने मास्क लगाया कि नहीं, ये सब बातें जरूरत है. ये हम मॉनिटरिंग करना पड़ेगा हमें. एक काम बढ़ गया है आते वक्त
करा ना देशमुख सर. हाँ, ओके, थँक्यू. ये जो बच्चे हैं ये लाइन से खाना ले रहे हैं, एक के बाद एक ले रहे हैं, 1 मीटर की दूरी रख के ले रहे हैं, और जो खाना परोस रहे हैं उन्होंने भी मास्क लगाया है, उन्होंने भी कैप डाली है, उन्होंने भी हैंड ग्लव्स पहने हैं. ये सब देखना पड़ेगा. पूरे बर्तन साफ है, टेबल साफ है. बच्चे जहाँ खाने को बैठते हैं, आज क्या कर रहे हैं बच्चे, यहाँ वहाँ जहाँ जगह मिले दिल चाह वहाँ बैठते हैं. टिफिन में लेते हैं, आप लोग टिफिन में देते हैं, तो टिफिन लेके बैठते हैं. तो हमें ये भी बताना पड़ेगा कि टिफिन की सफाई कैसे करनी है, ये कैसे बैठना है, वो जगह भी हमें निर्जलीकरण करनी पड़ेगी. इतना प्रिकॉशन सब लेना है. और हर जगह पे बच्चे एक मीटर की दूरी पे खड़े रहे, इसलिए राउंड यदि करके तो उस ठीक है. और खाने के पहले साबुन से हाथ धोना नहीं भूलना है. स्कूल में एंट्री करेगा तो भी साबुन से हाथ धोना है. अभी देखेंगे स्कूल में प्रवेश करते वक्त क्या है, 2 बच्चे आपके सामने दिख रहे हैं, मास्क लगा के हैं. मास्क लगा के ही घर से ही बच्चों ने आना है, ये नहीं कि स्कूल के सामने आया और मास्क लगा. तो ये हमारे बच्चों के दिल में डालना पड़ेगा, दिमाग में डालना पड़ेगा. इसलिए आपको अभी से कम्युनिकेशन करना पड़ेगा. मास्क लगा के बच्चों ने ही नहीं, स्कूल के टीचर ने भी लगाना है. स्कूल के प्रीमाइसेस में आने के बाद तुरंत पानी साबुन, स्कूल के प्रीमाइसेस में किसी भी आगंतुक को या किसी भी बाहरी व्यक्ति को प्रवेश नहीं देना है. देना जरूरी है तो उसको हाथ धोने लगाना है, हाथ साबुन और पानी से धोना है, या फिर आप सैनिटाइजर की व्यवस्था कर सकते हो, या और उसके साथ उसने मास्क लगा के स्कूल में एंट्री करनी है. और हर वर्ग में यदि सैनिटाइजर की व्यवस्था कर सकते हैं तो नथिंग लाइक दैट. इसके सिवा दूसरा अच्छा कोई मार्ग नहीं है. बच्चे स्कूल में एंट्री करेंगे तो सॅनिटायझर लगा. शिक्षकांनी मास्क वापरून वर्गात प्रवेश करायचा है. बच्चों ने, टीचर ने भी मास्क लगा के स्कूल में जाना है. स्कूल में क्लास में जाने के एक्सरसाइज करके जो कोई इसके अंदर इन्वॉल्व नहीं करना है. ये तेरा जाके जरा मैं बुक भूल गया लेके आ नहीं, क्योंकि बच्चे को इन्फेक्शन होगा तो के माध्यम से आपके पास आएगा. आपके बुक को कुछ इन्फेक्शन होगा तो बच्चों लोग दोनों तरफ से हमें सोचना. बच्चों का स्टडी अभ्यास जो बच्चा परिपाठ जो किया है उसको यदि चेक करना है तो उसके लिए उनकी नोटबुक हाथ में लेके चेक करने की जरूरत नहीं है. उसके लिए कुछ नए रूप से हमने लिखा, ये ऐसा कुछ करना पड़ेगा. ई लर्निंग पे बना नहीं सकते. ये यदि स्कूल आज की तारीख में शुरू होती है तो, लेकिन आज के तारीख में स्कूल शुरू होने की कोई अभी तक संभावना नहीं लग रही है. इसके गाइडलाइन आपके पास आएंगे, लेकिन जब भी शुरू होगी हमें ऐसा कुछ करना पड़ेगा. ये देखिए एक नीदरलैंड की एक स्टोरी है जो बीबीसी पे आई थी, तो मैं देखा रहा हूँ. उन्होंने क्या किया, उनके स्कूल शुरू हो गए तो क्या किया, एक साइड में जो लेफ्ट साइड में उसमें स्क्रीन लगाई है. बच्चों के टेबल का अरेंजमेंट कैसे किया है, स्क्रीन लगा के बच्चों को बिठाया है, जैसे कि इन्फेक्शन ना हो. आजकल ओला गाड़ी में भी ये सिस्टम किया है कुछ लोगों ने. दूसरी जगह देख बच्चे ये स्कूल में सैनिटाइजर की व्यवस्था के क्यों में बच्चे आ रहे हैं, सैनिटाइजर लगा के जा रहे हैं. ये हो रहा है दुनिया में. अपने पास ऐसे सूचनाएं आएंगी. बच्चों के साथ कोई भी हमें मानहानि नहीं करनी है, कोई भी हमें दुजाभाव नहीं करना है, कोई अलग से बर्ताव नहीं करना है, क्योंकि देखिए बच्चों के दिल में बहुत गहरा असर पड़ सकता है. जिन बच्चों के पेरेंट्स अलगीकरण में है, विलगीकरण में, आइसोलेशन में है, क्वारंटाइन में है, तो उन पेरेंट्स के उन बच्चों को हमें खास तौर पे ध्यान में रखना पड़ेगा, क्योंकि दूसरे बच्चे भी उनका हिम्मत नहीं करे, उनको टॉर्चर ना करे, उनको एक अलग से बर्ताव उनके साथ ना करे. हमें माहौल क्रिएट करना पड़ेगा. जिस बच्चे को टीचर को सर्दी या बुखार है, उसने स्कूल में नहीं आना है, लेकिन आ गया तो उसको अपमानित नहीं करना है. उसका मेडिकल चेकअप करना जरूरी है. डॉक्टर के पास उसको भेजो या घर भेजो. पेरेंट्स को बोलो कि मेडिकल चेकअप करो. बच्चे यदि बीमार है तो उनके क्या क्या सिम्टम्स है, इसका हमें संनियंत्रण करना पड़ेगा. इसको खांसी हो गई, आजकल बुखार आ गया, फिर सांस लेने की तकलीफ है, भाई जाओ डॉक्टर के पास. खेलना पड़ेगा बच्चों के साथ, लेकिन इस तरह से अलग अलग 1 मीटर की दूरी रख के आप मोबाइल का इस्तेमाल कर सकते.
फ्लेक्स लगा सकते हो, जहां अच्छी तरह से बच्चों को दिखे वैसे फ्लेक्स लगा सकते हो, पॉजिटिव मैसेज लगा सकते हो। क्या क्या मैसेज है हम लोगों ने कुछ बनाए हैं, आपके साथ शेयर करेंगे। आप लोग भी नया बनाओगे, हमारे साथ शेयर करो। मोबाइल के जरिए भी बच्चों की तरफ आप जा सकते हो, जो पॉजिटिव मैसेज बच्चे को शेयर कर लो, उससे भी फायदा बहुत होता है। बच्चों की आरोग्य तपासनी, हेल्थ चेकअप, मेडिकल चेकअप रेगुलर होना बहुत जरूरी है। अब आते हैं स्कूल में आपके हैंड वॉश स्टेशन होगा, तो हैंड वॉश स्टेशन जो है ये है, उस पे वो टैप लगाने वाला हैंड वॉश, टैप से घुमाने वाला है, थोड़ा उसको मॉडिफाई करना पड़ेगा। एल्बो ऑपरेटेड, जो आपके सामने पिक्चर दिख रहा है, ये एल्बो सिर्फ टैप चेंज कर दिया तो होगा, और थोड़ा सा मैनेजमेंट करना पड़ेगा। जिन स्कूलों में 10 टैप वाला हैंड वॉश स्टेशन है, तो वो अभी 10 बच्चे 1 मीटर की दूरी पे रहने चाहिए। तो 10 मिनट अभी जो है, तो 1 फुट की दूरी है 2 टैप में, तो हमें एक नंबर पे बच्चा खड़ा है तो 2 3 4 पे खड़ा पड़ना पड़ेगा, 2 और 3 छोड़ना पड़ेगा। 4 पे खड़ा है तो 5 6 छोड़ना पड़ेगा, 6 7 पे खड़ा पड़ना पड़ेगा, 7 पे खड़ा है तो 7 8 9 छोड़ना पड़ेगा, 10 पे खड़ा करना पड़ेगा। इस तरह से हमें प्लानिंग करना पड़ेगा। तो ये है, इसको नया बनाना है, 17,000 खर्चा है, लेकिन इसको सिर्फ टैब ही बदलना है, तो ये बहुत आसान है, 1200। इसमें देखो पैडल ऑपरेटेड है, तो बच्चे पैर से दबाएंगे तो ये भी आएगा, साबुन भी आएगा और हाथ भी धो पाएंगे। ये भी सब है, एक देवगढ़ का है, सिद्धुगढ़ डिस्ट्रिक्ट का, कोर्ट के सामने लगा हुआ सैनिटाइजर है। तो ये सब क्या है ना, ये सब हम अलग अलग तरीके से थोड़ा सोच सकते हैं। देखिए कुछ बच्चों ने इस तरह से भी किया है, जालना डिस्ट्रिक्ट के स्कूलों में, कि एक कैन लगाया है, उसको एक छोटा सा होल करके हाथ धोया है। तो ये टिपी टैप है, ये प्लास्टिक के बोतल का भी क्या है, और ये अलग तरीके से आप कर सकते हो, और बच्चों को बताने के लिए ऐसे मटेरियल आप बना सकते हो। शायद ये आपके पास आया होगा, ये मराठी में है, मराठीची मुळाक्षर आहेत, अ पासून न पर्यंत कोरोना बद्दलची जी तुम्हाला आम्ही आता माहिती दिलेली आहे, ती सगळी माहिती, त्यातली जवळजवळ 90% माहिती एका चार्ट मध्ये होती। ये अ से लेके न्य तक जितना भी इंफॉर्मेशन हम अभी इस 6 सत्रों में आपको बता रहे हैं, सेशन में बता रहे हैं, वो पूरा का पूरा इंफॉर्मेशन इस चार्ट में, टेबल में कवर हो गया है। भाजी धुवून खा, पण भाजी धुताना भाजी घ्यायची की भाजी धुवून खा, ये पूरा इंफॉर्मेशन इसमें दिया है, तो आप लोग इसका इस्तेमाल कर सकते हैं। बच्चों के साथ कम्युनिकेट करना है, खेल खेल में खेलना है, तो ये स्नेक एंड लैडर भी बनाया है यूनिसेफ ने, ये भी आपको हम साझा करेंगे, आपके पास दे देंगे। तो इसका भी क्या करने से सीढ़ी मिल जाएगी, क्या करने से आप लैडर चल सकते हो, और क्या करने से आपको कोरोना का साथ खा सकता है, ये सब चीजें इसमें है। तो ये थोड़ा इंटरेक्टिव तरीके से बच्चों के साथ आप खेल सकते हो। एक पोस्टर बनाया है कि कोरोना इंसान को क्या करता है। आप जब पोस्टर यदि देखोगे, आज मैं ले रहा हूं तो ठीक तरह से देख नहीं पाओगे, शायद देखोगे तो ये पता चलेगा कि कोरोना कैसे नाच रहा है। फिर जब ये सब मिलके, यानी हाथ धोना, 1 मीटर की दूरी रखना, फिर क्या बोलते हैं उसको, डॉक्टर का साथ, ये सब मिला के जब एक हो जाएंगे, ये हम अच्छी आदतें आ जाएंगी, तब कोरोना भाग जाएगा। ऐसा ही बच्चों के साथ मैसेज है मराठी में, सावध तो सुखी, म्हणजे जो सावधान रहेगा वही सुख रहेगा, सुखी रहेगा, उसको सुख मिलेगा, नहीं तो दुखी रहेगा। तो इसीलिए ये भी एक मैसेजिंग है, ये भी बच्चों के साथ आप साझा कर सकते हो। एक खास बच्चों के लिए बनाया हुआ है की आम्ही दोघे बहीण भाऊ 1 मीटरचं अंतर ठेवू, बाहेर जाताना मास्क लावू, शिकताना फुकताना रुमाल घेऊन, तोंड नाक डोळ्याला हात न लावू, वारंवार साबण पाण्याने हात धुवू, कोरोनाला आता बिलकुल न घाबरता सावध राहू शायद। लेना है, ये भी बताना बहुत जरूरी है। तो यहाँ मेरा ये सेशन भी खत्म हुआ है। अभी 5वें सेशन के लिए मैं आमंत्रित करता हूँ हमारे बालाजी सर। सर प्लीज। सर धन्यवाद। आवाज येतो आहे? हो येतोय। ओके, थैंक यू। सभी को फिर से वेलकम। एक्चुअली हम लोग ऐसे बीच बीच में सेशंस लेते रहेंगे। इस सेशन में मैं हिंदी और मराठी दोनों लैंग्वेजेस यूज करूंगा, सिंस अपने बहुत सारे कलीग्स का कहना है की प्लीज हिंदी का भी इस्तेमाल कीजिए। तर चला, आपण ह्या इथपर्यंतच्या सत्रामध्ये आपण प्रतिबंधाचे विविध उपाय पाहिले, कम्युनिटी लेवलचे असतील, घरगुती लेवलचे असतील आणि शाळेतील सुद्धा। आता ह्या सत्रामध्ये तरी पाहूया आपण हे सगळं, अगोदरचं सगळं आपण फिजिकल गोष्टी पाहिल्या,
पण ह्या सत्रामध्ये आपण पाहूया याच्यावरती जो पडणारा प्रेशर आहे त्या प्रेशरच्या बाबतीत आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे आणि त्याच्या बाबतीत कसं ते समजून घ्यायला पाहिजे. तो इस सेशन में हम लोग देखेंगे कि कोविड के चलते जो स्टिग्मा जो हो जाता है उसके बारे में डिस्कस करेंगे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तो सबसे पहले हमें ये देखना पड़ेगा कि कोई भी अगर सोशल फंक्शनिंग देखना है तो सोशल फंक्शनिंग में आप सोशल स्ट्रक्चर्स के साथ जो सोसाइटी में जो कम्युनिकेशन होता है उसका अहम रोल होता है और उसके चलते सोशल फंक्शनिंग हो जाता है. लेकिन इसी दोनों में अगर हम लोग एक आपत्ति का सिनेरियो ऐड कर देंगे तो इसमें और एक सिच्युएशन क्रिटिकल हो जाता है. तर या बाबतीत आपण पाहूया हे कसं क्रिटिकल आहे, कसं आपल्या समाजावरती किंवा आपल्या कम्युनिटीवरती किंवा डे टू डे लाईफ मध्ये इम्पॅक्ट करतं. तर आता हे पहा, कोणत्याही आपत्तीचा काळ असेल, कोविड-19 घ्या किंवा आजचा आपला निसर्ग घ्या, कोणत्याही आपत्तीच्या काळामध्ये लोकांवरती ताण येणं आणि त्याची काळजी वाटणं स्वाभाविक आहे आणि त्या ताणाच्या आणि काळजीचं काय होतं एका भीतीमध्ये रूपांतरित होतं. मग ते भीती काय काय असतात ते पाहूया. मग हे भीतीमध्ये सर्वात महत्वाची भीती जी आहे ते फर्स्ट भीती जी ही असणार आहे आजारी पडणं आणि दुसरी भीती आहे त्या आजारपणामुळे जर मृत्यू आला तर. सो याच्यामुळं मानहानी होते. 2 नंबरचं उदाहरण आहे, जर समजा आम्हाला फक्त एक बाधित व्यक्ती म्हणून संबोधलं गेलेलं आहे, क्वारंटाईन सजेस्ट केलेलं आहे, परंतु आम्ही फ्रिक्वेंटली ट्रीटमेंट सुद्धा घेत आहोत आणि ऋतुमानानुसार आजार सुद्धा आमच्या घरातील कुटुंबियांना वगैरे होतात. जर आम्ही अशा वेळी जर आरोग्य केंद्रांना किंवा आरोग्य संस्थांना जर भेटी दिल्या तर त्यावेळी संसर्ग होईल की काय ही सुद्धा आम्हाला भीती असते. त्यासोबतच जर क्वारंटाईनचा जर आम्हाला स्टॅम्प रखना है, लेकिन ऐसे सिचुएशन में क्या हो जाता है, अगर उस घर में जो कमाने वाला ही बंदा है और उसी को ही अगर हम लोग घर में रहने के लिए बोल देंगे तो उसमें जो मानहानि का जो है एंगल्स है या फिर जो उसके आयाम है या फिर डायमेंशन है वो बढ़ जाता है. वो कैसे बढ़ जाता है हम लोग देखते हैं. फर्स्ट ऑफ ऑल ये हो जाता है कि अगर हमें 14 दिन के लिए सेपरेट रखा जाता है तो हमारा जो इन्कम जो हम लोग कमा रहे हैं, जो उपजीविका आहे त्या उपजीविकेपासून आम्ही दूर राहू. जर आम्हाला 14 दिवस घरात ठेवायचं असेल तर आपण माहित आहे की बऱ्याच पैकी जे आपले जे पुअर फॅमिलीज आहेत ते अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये काम करतात. त्यावेळी ते त्यांचं जॉब लॉस होण्याची त्यांना भीती असते. जॉब लॉस झाला तर त्यांच्यावरती जे डिपेंडंट असणारे जे हाऊस होल्ड मेंबर्स आहेत त्यांची काळजी कसे घ्यायचं, त्यांचे पोट कसे भरायचे हे सुद्धा त्या कुटुंबियांना किंवा त्या नागरिकांना भीती असते. त्यासोबतच असं होतं की जर इन्कमच जर घरामध्ये येत नसेल तर ह्याच्यावरती जे अवलंबन असणारे जे परिवारातील सदस्य आहेत त्या सदस्यांना तो व्यक्ती मदत करू शकणार नाही. मग त्या व्यक्तीला हेही वाटायला सुरुवात होतं की जर मी माझ्या कुटुंबियांची काळजी घेणार नाही तर मैं किस काम का बंदा हूँ, अगर मुझे मेरे परिवार वालों का ही अगर ख्याल रखने के लिए मुझे नहीं आ रहा है तो मैं क्या करूँ. अशा गोष्टीमुळे काय होतं ते हातबल व्हायला सुरुवात होतात. त्यांना वाटतं की आपल्याला सपोर्ट साठी नाहीये, आपण एक कुठल्या सिच्युएशन मधून जातो आणि मग अशा सिच्युएशन मधून त्यांना जाते वेळेस एक ऍडिशनल धोका दिसून येतो की जर आपल्या एक कॉलनीमध्ये किंवा झोपडपट्टीच्या एरियामध्ये जर एखादी केस फाइंड आउट झाली किंवा 14 डेजचा होम क्वारंटाईनचा स्टॅम्प जरी लावला तरी काय होतं, जो समाज आहे, जे सोसायटी मधले जे विचारधारे आहे, जे कम्युनिकेशन आहे, त्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून काय होतं की अशा कुटुंबियांना किंवा अशा नागरिकांना टार्गेट केलं जातं. त्यांना मग म्हटलं जातं की तुमच्यामुळे आमच्या एरियामध्ये तुमच्या रूपाने आमच्या एरियामध्ये कोविडचं पहिलं दिसून तुमच्यामुळं पाताचा व्हायला सुरुवात झाली, आता आमचं कसं होईल वगैरे असं बोलायला सुरुवात होऊन त्यांना बहिष्कृत होण्याची वागणूक. मग अशा हे इत्यंभूत हे जे आजारी पडण्याचं कारण असेल तर यामुळं मानहानी सारख्या परिस्थिती निर्माण आणि त्यामुळं एकमेकांमध्ये सहाय्याचं वातावरण राहतं. म्हणून हे मानहानी सदृश्य जे परिस्थिती होतात त्या दूर ठेवणं गरजेचं आहे. पुढील स्लाइड प्लीज. मग आता आपण हे पाहूया की ही मानहानी नक्की का. पुढील स्लाइड. तर मानहानी होण्याची कारण काय आहेत. एक आहे आपणाला माहित आहे की कोविड-19 बद्दल अगदी गेल्या काही दिवसापूर्वी संशोधन म्हणजे आपल्याला माहिती झालेलं आहे, त्याच्यावरती अजूनही संशोधन सुरू आहे. लस शोधण्याचं काम चालू आहे.
याचा जो कोरोनाचा विषाणू आहे त्या विषाणूचं आणखी वगैरे तो कुठल्या जिओग्राफीमध्ये किती काळ राहू शकतो, कुठल्या पृष्ठभागावर किती काळ राहू शकतो हे देखील आपल्याला ते शोधणं गरजेचं आहे आणि ते शोध सुरू आहे. त्याच्यामुळे आपण काय आहे या आश्चर्य विषाणूबद्दल आणखीनही अज्ञात आहोत, म्हणजे पूर्ण माहिती आलेली नाही. आणि ज्यावेळी आपल्याकडे परिपूर्ण माहिती आलेली नसते त्यावेळी काय होतं, लोकांच्या मनावरती त्याची चिंता, मनामध्ये चिंता यायला सुरुवात होते. त्या चिंतेचं जसं मी म्हटलं भीतीमध्ये रूपांतर होतं आणि एकदा का भीतीमध्ये रूपांतर झालं तर ते काय होतं, जे सोशल फंक्शनिंग असेल, फॅमिली एन्व्हायरमेंट असेल ते डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. म्हणून अशा ही एक 2 कारण झालं. आणि तिसरं कारण महत्वाचं आहे, आपल्या सर्वांकडे आज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून COVID-19च्या बातम्या येतच आहेत. ते टीव्ही वरती पाहणं असेल, मोबाईल वरती पाहणं असेल, फेसबुक असेल, ज्या त्या वेळी आपल्याला COVID-19चे जे इथं एवढे पेशंट आहेत, हे असं झालं ते तसं झालं, आपल्याला इन्फॉर्मेशन येत राहतात. परंतु त्या इन्फॉर्मेशन मध्ये खोट्या बातम्या किंवा अफवा सुद्धा आहेत. अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं? मग हे असं ज्या गोष्टी पसरत गेल्या तर काय होतं, याचं स्टिग्माटायझेशन व्हायला सुरुवात होते आणि ज्या कुटुंबियांना खरंच आधाराची गरज असते तर अशा कुटुंबियांना अनावश्यकतेमुळे बहिष्कृतपणाची वागणूक दिली जाते. म्हणून अशा वेळी आपण सुद्धा तिथं काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील स्लाइड प्लीज. आता मानहानीमुळे नक्की काय होतं, 3 महत्वाचे आपण उदाहरण पाहूया. याच्यापेक्षा जास्त होतात, इनडायरेक्टली ते असोसिएटेड असतात, परंतु आपण वेळेभावी फक्त 3च घेऊया. एक आहे की मानहानीचे होत असल्यामुळं किंवा होण्यामुळं काय करतात लोक, त्यांच्या अडचणी लपवून ठेवतात. त्या मग अडचणी कोणत्या असतील, आरोग्याच्या बाबतीतल्या सेवा सुविधा घेणं असेल, अन्नधान्याच्या बाबतीत असेल, मानसिक आधाराची गरज असेल, भावनिक आधाराची गरज असेल, त्यांचं रेग्युलर रुटीन जे त्यांना जीवन उपयोगी कामं करायचे आहेत ते करते वेळीच्या ज्या अडचणी येतात, अशा सर्व अडचणी हे कुटुंबीय किंवा असे नागरिक हे लपवून ठेवायला सुरुवात करतात. महत्वाचं आहे, COVID-19 वरती तत्काळ जर आपण इलाज घेतला तर याचा वरती निदान हे शक्य आहे. आपल्याला माहितीच आहे 80% लोक अजूनही याच्यावरून सुधारत आहेत. मग असे जर लोकांनी जर ट्रीटमेंट घ्यायला जर नाकारलं आणि जर दूर राहिले तर तात्पुरते कमी परिणाम त्यांच्या शरीरावरती होणार, त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांना त्याची सुद्धा बाधा होण्याची शक्यता असते. म्हणून अशा कुटुंबियांनी अशा गोष्टी लपवून ठेवू नये. लगेच त्यांनी त्यांच्या एरियातील त्यांचे जे आरोग्य कर्मचारी आहेत, आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचित करावं आणि सूचित करून जे योग्य सल्ले दिले जातात, योग्य ट्रीटमेंट दिले जाते ते ट्रीटमेंट त्यांनी घ्यावी. आणि सर्वात महत्वाचं आहे, आरोग्यदायी सेवा सुविधा आहेत त्या सवयी ज्या आहेत त्या सवयी अशा काळामध्ये कंटिन्यू करणं हे खूप महत्वाचं असतं. परंतु काय होतं, जर मानहानीच्या परिस्थितीमुळे काय होतं, असे लोक अशा सवयी पाळण्याकडे किंवा त्याचं कठोरपणे करण्याकडे ते टाळतात. मग असं टाळल्यामुळे काय होतं, तो कुटुंब तर तो नागरिक तर दूर झालाच, परंतु त्याला पाहून शिकणारे खूप सारे लोक असतात. ते कुटुंबातील सदस्य असतील, त्यांच्या गल्लीतील सदस्य असतील किंवा इतर जे कोणी असतील. तर अशा जर नागरिकांनी चांगल्या सवयी जर करणं टाळून दिलं तर त्यांच्या अवतीभोवती असणारे, त्यांना पाहून त्यांच्याकडून शिकणारे जे नागरिक आहेत ते सुद्धा अशा सवयी टाळतात आणि त्यामुळे काय होतं, आणखीन मानहानीसाठी किंवा आणखीन अस्वच्छता किंवा रोगाला आमंत्रण देणाऱ्या घटना किंवा रोगाला आमंत्रित करणाऱ्या सवयी आपल्याकडे दिसून येतात. म्हणून अशा कारणावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. मागच्या ज्या 5 सत्रामध्ये आपण जे मेसेजेस दिलेले आहेत ते मेसेजेस आपण इथं देणं अपेक्षित आहे. इथं हे मानहानीचं सत्र मी थांबवतो आहे. पुढील सत्रासाठी आपण अपर्णा मॅडम कडे जाऊया. धन्यवाद. अपर्णा मॅडम आहेत? हॅलो. हा, अपर्णा मॅडम आहेत. अपर्णा मॅडम सुरू करा तुम्ही. आता आपण शेवटच्या सत्राकडे, या कोविड या संदर्भातलं शेवटचं सत्र जे आहे की आपल्या आतापर्यंत जी माहिती मिळालेली आहे ती माहिती काय पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायची, कुठली माहिती लोकांना द्यायची, कुठल्या माध्यमातून द्यायची आणि इतर जे यंत्रणा आहेत, इतर जे विभागाचे कर्मचारी आहेत तर त्यांच्यासोबत काय पद्धतीने समन्वय साधायचा याच्या संदर्भात आपण या सेशन मध्ये जाणून घेणार आहोत. नेक्स्ट स्लाइड घेतो सर.
सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की माहिती त्याच्या आधी थोडस मी मासिक पाळी व्यवस्थापनासंदर्भात बोलणार आहे. नुकताच 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस झाला आणि त्या दिवसाचं महत्व यासाठी अधोरेखित करायचं आहे की जेव्हा आपण मुलीचा विचार करतो, कुठल्याही मुलीचा, किशोरवयीन मुलीचा, तर त्या केसमध्ये तिच्या सगळ्या गोष्टी, जशी मुलांची स्वच्छतेची गरज असते तशीच मुलींची पण स्वच्छतेची गरज असते आणि त्यामध्ये मासिक पाळी हा एक महत्वाचा अंग असतं किंवा महत्वाचा भाग असतो की ज्याच्यामुळे ज्या दरम्यान मुलीला स्वच्छता ठेवण्यासाठीच्या अधिकची गरज तिला भागवावी लागते, जी शाळेने त्याची काळजी घेणं अपेक्षित आहे. तिच्या जर समजा स्वच्छता तिने या काळामध्ये योग्य पद्धतीने नाही बाळगली तर त्याचा डायरेक्ट परिणाम तिच्या आरोग्यावर होतो आणि सध्या संसर्गजन्य रोगाच्या काळामध्ये कोविड-19 के उपलक्ष्य में हमको इस बारे में बहुत ही अहम तरीके से सोचना पड़ेगा, उसको अहम तौर पे सोचना पड़ेगा कि लड़कियां अपनी माहवारी के दौरान जितनी भी जरूरतें हैं, खास करके एब्जॉर्बेंट्स बदलने के लिए, एब्जॉर्बेंट बदलने के पहले और बदलने के बाद साबुन पानी से हाथ धोना जरूरी है, टाइम टाइम पे उसको बदलना भी जरूरी है. तो ये सारी जो चीजें हैं उनके लिए हमको अलग से ध्यान देना पड़ेगा. स्कूलों में ये सारी सुविधाएं उपलब्ध हो, इसके लिए हमको ज्यादा ध्यान देके इन सब चीजों का ध्यान रखना पड़ेगा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. क्योंकि जैसे मैंने कहा कि लड़कियों, बहुत सारी लड़कियों को ये नहीं पता होता है कि उनके अगर स्वास्थ्य के लिए अगर इन चीजों का ध्यान ना रखा जाए तो उसके लिए कितना हानि हो सकता है. दूसरी चीज कि उनके दिल में मानसिक और सामाजिक तरीके पे नकारात्मक दिखाई देते हैं, वो खुद इसके बारे में जानकारी नहीं रख पाती है या फिर उनको जानकारी मिलने के लिए सही प्लेटफॉर्म नहीं उपलब्ध होता है. तो मुझे लगता है कि स्कूल्स में इसके लिए अलग से प्रयास करना चाहिए, एमएचएम के लिए अलग से काम इसके ऊपर होना चाहिए और जो जितने भी स्कूल, जितने भी केंद्र इस पे काम करना चाहते हैं तो उसके लिए हम अलग से प्लानिंग कर सकते हैं. बस इतना मुझे जो अभी एमएचएम डे हुआ उसके उपलक्ष्य में बात करनी है. सर फिर से अब नेक्स्ट स्लाइड ले लीजिए. अब हम फिर से आते हैं कि जो इंफॉर्मेशन हमको लोगों को देनी है तो उसके लिए क्या क्या इंफॉर्मेशन देनी है. सबसे पहली और महत्वपूर्ण चीज कि हमको शारीरिक अंतर रखना, मतलब फिजिकल डिस्टेंसिंग के बारे में हमेशा बताना है और इसके साथ साथ इंश्योर भी करना है कि जो भी दो लड़कियां, दो बच्चे, मतलब जो स्कूल के दो बच्चे हैं, इतना ही नहीं, स्कूल के दो टीचर भी अगर बात कर रहे हैं तो वो खुद के एक दूसरे के बीच में 1 मीटर का डिस्टेंस रखे. उसके अलावा वैयक्तिक स्वच्छता के बारे में, पर्सनल हाइजीन के बारे में जितनी सारी जानकारी आपको इस सेशन के माध्यम से दी गई है वो सारी जानकारी हमको बच्चों तक, उनके माँ बाप तक, जहां तक हो सके वहां तक पहुंचानी है. तीसरी महत्वपूर्ण चीज की अगर हमको अपने घर में, आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये, अपने आसपास के परिसर में क्या क्या स्वच्छता रखनी है, क्या क्या सावधानी बरतनी है, या सर्वांबद्दल पण आपल्याशी सगळ्यांशी बोलायचं आहे. त्याचबरोबर महिला गाळ व्यवस्थापन म्हणजे शौचालय किंवा सेप्टिक टँक खाली सेप्टिक टँक मध्ये जो मैला साचलेला असतो, जो गाळ साचलेला असतो, तर तो सुद्धा आपल्याला रिकामा करणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरात निर्माण होणारा कचरा, जर एखादा होम क्वारंटाईन जर एखाद्या व्यक्तीला केला असेल तर त्या व्यक्तीचा कचरा हा कशा पद्धतीने हाताळला गेला पाहिजे हे पण तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तर या गोष्टींची सुद्धा व्यवस्थित कल्पना आपण लोकांना दिली पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे की जर समजा एखादं क्वारंटाईन होम असेल किंवा सील केलेली बिल्डिंग असेल तर तिथला कचरा हा वेगळ्याच गाडीमध्ये नेला जावा, वेगळ्या रंगाच्या पिशवीमधून नेला जावा. त्याचबरोबर तुमच्यापर्यंत जे वेगवेगळे नियम, आदेश किंवा इन्फॉर्मेशन पोहोचवली जाणार आहे, छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून किंवा काही आयसी मटेरियल सॉफ्ट कॉपी मध्ये तुमच्यापर्यंत